कधी विचार केलाय की आकाशातल्या त्या अब्जावधी ताऱ्यांचा आणि आपल्या आतल्या अगदी लहानशा अणूंचा खरंच काही संबंध असू शकतो का? आज आपण एका अशाच अविश्वसनीय प्रवासावर निघतोय जो आपल्याला ब्रह्मांडाच्या एका टोकापासून थेट अणूच्या आतल्या जगापर्यंत घेऊन जाईल. चला तर मग पाहूया हे कॉस्मोग्राफिक कनेक्शन नेमकं आहे तरी काय. आपण जेव्हा रात्रीच्या आकाशाकडे बघतो तेव्हा काय दिसतं? एक शांत, सुंदर, अथांग पसरलेलं ब्रह्मांड, हो ना? जणू काही अब्जावधी आकाशगंगा एका अदृश्य धाग्यांनी जोडल्या गेल्या आहेत, ज्याला आपण कॉस्मिक वेब म्हणतो. सगळं काही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी अगदी शिस्तीत बांधलेलं आहे असं वाटतं. पण खरंच हे सगळं इतकं शांत आहे की या शांततेच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच सुरू आहे? विचार करा की ब्रह्मांडाची ही वरवर दिसणारी शांतता, ही गुळगुळीत रचना जर फक्त एक भ्रम असेल तर, आणि त्याच्या आत अगदी सूक्ष्म पातळीवर एक प्रचंड गोंधळ, एक खळबळ सुरू असेल तर, हीच कल्पना भौतिकशास्त्रातल्या एका मोठ्या रहस्याचा दरवाजा उघडते. आता बघा, ब्रह्मांडाला समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रकारचं नियम पुस्तक बनवलंय. त्याला म्हणतात स्टँडर्ड कॉस्मॉलॉजिकल मॉडेल. या मॉडेलमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या, हे खरंय. पण या नियम पुस्तकात काही पानं अजूनही कोरी आहेत. काही प्रश्नांची उत्तरं अपुरी आहेत. आणि याच अपुऱ्या उत्तरांमुळे शास्त्रज्ञांना नवीन वाटा शोधाव्या लागत आहेत. आणि सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये? आपल्याला जे काय दिसतंय, हे तारे, आकाशगंगा, हे सगळं मिळून पूर्ण ब्रह्मांडाचं फक्त 5% आहे. फक्त 5. उरलेला 95% भाग तर डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी नावाच्या रहस्यमय गोष्टींनी बनलाय. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे ब्रह्मांडाचे जे मोठे नियम आहेत ते अणूंच्या लहान जगात अजिबात लागू होत नाहीत. म्हणजे जणू काही दोन पूर्णपणे वेगळी जगं आहेत ज्यांचा एकमेकांशी काही संबंधच नाही. चला तर मग आपण ब्रह्मांडाच्या या दोन टोकांची एक सफर करूया. एकीकडे आहे अथांग पसरलेलं विश्व आणि दुसरीकडे आहे ते सूक्ष्म जग जे आपल्याला दिसूही शकत नाही, क्वांटमचं जग. आणि या दोन टोकांना जोडणारा एक पूल बांधणं हेच आजच्या विज्ञानासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. एक कल्पना करा, आपण ज्या स्पेस टाईममध्ये राहतो तो लांबून बघितला तर एका गुळगुळीत सपाट रस्त्यासारखा वाटतो. पण समजा आपण त्याला एका शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर तोच रस्ता खड्डे आणि बुडबुड्यांनी भरलेला दिसेल, अगदी सोडा वॉटरच्या फेसासारखा. याच फेसाला शास्त्रज्ञ म्हणतात क्वांटम फोम. आणि हे जग इतकं विचित्र आहे की आपले नेहमीचे नियम तिथे पूर्णपणे कोलमडून पडतात. म्हणजे बघा, आपल्यासमोर दोन वेगवेगळे वास्तव आहेत. एकीकडे आहे आइन्स्टाईनचं भव्य जग, जे ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्या हालचालींचे नियम ठरवतं. आणि दुसरीकडे आहे ते गोंधळलेलं विचित्र क्वांटमचं जग. आणि या दोन जगांमध्ये एक प्रचंड मोठी दरी आहे. आणि याच दरीवर पूल बांधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ कित्येक वर्षांपासून करत आहेत. मग प्रश्न येतो की हा पूल बांधायचा कसा? तर आज आपण ज्या संशोधनावर बोलतोय ना, ते याच पुलाचा एक नवीन नकाशा, एक नवीन ब्लूप्रिंट सादर करतं. आणि या नकाशातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे एन्ट्रॉपी नावाची एक जुनी संकल्पना, जिला एक अगदी नवीन वळण दिलं गेलं आहे. यातली पहिली कल्पना आहे बॅरो एन्ट्रॉपी. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे तर आपण ब्लॅक होलची कडा एकदम गुळगुळीत समजतो, हो ना? पण तसं नाहीये. क्वांटम पातळीवर ती एखाद्या चुरगळलेल्या कागदासारखी, म्हणजे एकदम खडबडीत असते. आणि डेल्टा हा पॅरामीटर आपल्याला हेच सांगतो की तो कागद नेमका किती चुरगळलेला आहे. आणि दुसरी कल्पना आहे सेलिस एन्ट्रोपी. ही कल्पना ब्रह्मांडासारख्या मोठ्या सिस्टमसाठी आहे, जिथे गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या प्रत्येक गोष्टीशी जोडलेली आहे. अगदी एखाद्या कुटुंबासारखं, जिथे सगळे सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात. आणि इथे दुसरा डेल्टा किंवा डेल्टा हा पॅरामीटर आपल्याला सांगतो की ही जोडणी, हे अवलंबित्व किती घट्ट आहे. आणि या संशोधनाची खरी जादू किंवा सौंदर्य म्हणा, ते याच दोन कल्पनांना एकत्र जोडण्यात आहे. ही जी नवीन बॅरो-सालिस एन्ट्रॉपी तयार होते, ती एकाच वेळी सूक्ष्म जगातील खडबडीतपणा आणि विशाल ब्रह्मांडातील जोडणी या दोन्ही गोष्टींचा विचार करते. आता सिद्धांत तर ठीक आहे, कागदावर मांडला, पण तो खऱ्याखुऱ्या ब्रह्मांडाला लागू होतो का, हे तपासणं सगळ्यात महत्त्वाचं आणि तितकंच कठीण काम आहे. चला तर मग पाहूया की संशोधकांनी हे आव्हान नेमकं कसं पेललं. संशोधकांनी एक खूप हुशारीची पद्धत वापरली. त्यांनी काय केलं तर आपल्या या नवीन एन्ट्रॉपीच्या कल्पनेवरून डार्क एनर्जीचं एक मॉडेल तयार केलं.
आणि मग या मॉडेलमधल्या पॅरामीटर्सना त्यांनी ब्रह्मांडाच्या विस्ताराच्या वेगाशी जोडलं. म्हणजे आपलं ब्रह्मांड किती वेगाने पसरतंय आणि त्या पसरण्याच्या वेगात कसा बदल होतोय याच्याशी. आणि बरोबर याच ठिकाणी त्यांना तो पूल सापडला जो सूक्ष्म आणि स्थूल जगाला जोडतो. आणि हे आहे ते समीकरण, तो जादुई मंत्रच म्हणा, द ब्रिज इक्वेशन. आता हे गणित बघून घाबरून जाऊ नका. हे दिसायला जरी किचकट असलं तरी याचा अर्थ खूप सोपा आणि क्रांतिकारी आहे. हे समीकरण काय करतं तर एका बाजूला क्वांटम जगातला तो खडबडीतपणा म्हणजे डेल्टा आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मांडाचा विस्तार, या दोघांना थेट एकमेकांशी जोडतं. हाच तो पूल ज्याचा शोध आपण इतका वेळ घेत होतो. आणि हे बघा, हा आलेख म्हणजे या सिद्धांताच्या विजयाचा पुरावाच आहे. यात जो निळा पट्टा दिसतोय तो म्हणजे या सिद्धांतानुसार ब्रह्मांडाची स्थिती काय असू शकते याचा अंदाज. आणि तो छोटासा हिरवा ठिपका दिसतोय का, तो म्हणजे आपलं खरं ब्रह्मांड, जसं आजच्या निरीक्षणांनुसार ते आहे. आणि कमाल बघा, आपलं ब्रह्मांड बरोबर त्या सिद्धांताने आखलेल्या पट्ट्यात त्या निळ्या जागेत येऊन बसतंय. हा निव्वळ योगायोग नाही, हे आहे विज्ञानाचं यश. आता आणखी एक महत्वाची गोष्ट. संशोधकांनी जेव्हा आपल्या ब्रह्मांडासाठी त्या डेल्टा पॅरामीटरची किंमत मोजली तेव्हा ती आली साधारण 1.018. आता हा आकडा इतका महत्वाचा का आहे? कारण जर ब्रह्मांड आपल्या जुन्या साध्या नियमानुसार चालत असतं तर हा आकडा बरोबर 1 आला असता. तो 1च्या खूप जवळ आहे, पण तंतोतंत 1 नाही. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपलं ब्रह्मांड जुन्या नियमांच्या अगदी जवळ आहे, पण त्यात एक छोटासा रहस्यमय असा बदल आहे. आणि हाच छोटासा फरक नवीन भौतिकशास्त्रासाठी दरवाजे उघडतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण सुरुवात केली होती त्या क्वांटम फोमपासून, त्या सूक्ष्म जगापासून, आणि आता आपण थेट ब्रह्मांडाच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. हे संशोधन आपल्याला ब्रह्मांडाचे एक संपूर्ण, एकसंध आणि जोडलेलं चित्र दाखवतं. या संशोधनाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम हाच आहे की आता आपल्याकडे केवळ एक कल्पना नाही तर एक गणिती सूत्र आहे. एक असं सूत्र जे स्पेस टाईमच्या सूक्ष्म रचनेला, त्या क्वांटम टेक्स्चरला थेट ब्रह्मांडाच्या विस्ताराच्या इतिहासाशी जोडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे असं सूत्र आहे जे आपण दुर्बिणीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासू शकतो. तर ह्या सगळ्याचं महत्त्व काय? एक, यामुळे ब्रह्मांडाचं जे मॉडेल आहे ते अधिक सोपं आणि सुटसुटीत होतं. 2, आत्ता आपण फक्त दुर्बिणीने आकाशाकडे पाहून क्वांटम ग्रॅव्हिटीसारख्या क्लिष्ट सिद्धांतांना तपासू शकतो, जी एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि 3, हे त्या 2 वेगळ्या जगांना जोडण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं, खरंच ऐतिहासिक पाऊल आहे. आपण एक पूल तर शोधून काढला, क्वांटम फोमपासून थेट ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत जाणारा. पण हा फक्त पहिला पूल आहे. विचार करा, या 2 टोकांच्या मध्ये अजून किती रहस्य, किती पूल आणि किती अनाकलनीय जग लपलेली असतील. त्या सगळ्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रवास तर आत्ता कुठे सुरू झाला आहे.